हॅलो मुलांनो, तर रिझनिंगच्या वर्कबुक मधला अजून एक आपण प्रश्न बघू की टॉपिकचं नाव आहे सेट थेरी. एएसओ मेन्स 2019 ला आलेला हा प्रश्न आहे. बघा काय म्हणतोय प्रश्न. वर्गातील 40% विद्यार्थ्यांनी गणितासाठी नावं नोंदवलीत आणि 70%नी भूगोलासाठी नावं नोंदवलेली आहेत. जर 15% विद्यार्थ्यांनी गणित व भूगोल या दोन्हीसाठी नावं नोंदवलेली असतील तर दोन्ही विषयांपैकी एकाहीसाठी नाव न नोंदवलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी काढायची. तर आपण काय करतो, ए युनियन बी बरोबर ए प्लस बी मायनस ए इंटरसेक्शन बी, ज्याच्यातून आपल्याला काय कळतं की एका तरीसाठी नाव नोंदवले त्यांची संख्या कळते आपल्याला. तर ए साठी किती रे, ए म्हणजे गणित पकडलं तर गणिताचे 40%, बी साठी 70 भूगोल पकडलं तर, आणि दोन्हीसाठी 15%. मग 70 आणि 40 किती झालं, 110 वजा 15 किती येणार रे, 95%. म्हणजे 95% लोकांनी कमीत कमी एकासाठी तरी नावं नोंदवलीत. वर्गामध्ये एकूण मुलं किती असतात, 100%. म्हणजे कशासाठीच नाव नोंदवलं नाही म्हणजे ननचं उत्तर काय येणार, 100% वजा 95% बरोबर किती, 5% मुलं अशी असतील की ज्यांनी कुठल्याच विषयासाठी नाव नोंदवलेलं नाही. त्यामुळे याचा आन्सर काय येणार आहे, ऑप्शन नंबर 1 हे याचा आन्सर असणार आहे. तर सेट थेरीचे असे प्रश्न किंवा इतर सगळ्या बुद्धिमत्ताच्या प्रश्नांची जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तर डेफिनेटली आपलं हे संपूर्ण बुद्धिमत्तेचं वर्कबुक आहे. त्याच्यामध्ये आपण कन्सेप्ट लिहायला सुरुवातीला जागा प्रत्येक टॉपिकच्या आधी, आणि त्याच्यानंतर 2009 पासून 11 जानेवारी 2026 गट क पूर्वचा पेपर तिथपर्यंतचे सगळ्या प्रश्नांचा समावेश केलाय. अशाच पद्धतीनं सेम गणिताचं पुस्तक आहे आपलं, वर्कबुक आहे आपलं. तर हे दोन्ही वर्कबुक तुम्ही घ्यायचे, यानं एवढं भारी प्रॅक्टिस होईल. तुम्ही स्वतः इमेजिन करा, हे जर अशा पद्धतीनं लिहिलेलं अख्खं वर्कबुक तुमचं असेल तर रिव्हिजनला किती बरं पडेल तुम्हाला. ठीक आहे, तर तुमचा गणित बुद्धिमत्तेचा स्कोर वाढवायचा असेल तर आपली बॅच तर तुम्ही जॉईन करूच शकता. पण सोबत जर तुम्ही इतर ठिकाणी बॅचेस केली असतील तर प्रॅक्टिससाठी हे वर्कबुक नक्की घ्या, तुम्हाला याचा 100% फायदा होईल. थँक्यू सो मच, ऑल द व्हेरी बेस्ट.